हे बघा, काहीही झालं ना तरी हे लग्न होणार नाहीये। तो फिर डिसाइड कर लो, शादीच्या कार्डचा वेट करायचा की नवऱ्या मुलाला उचलायचं। उचलायचा। आपण त्याला इथूनच उचलू शकतो, पण कसं? त्याचा फोन हॅक केला तर? आणि बॉसला कळलं तर? एथिकली रॉंग आहे सगळं। और मर्जी के खिलाफ शादी करना ये करेक्ट है। आपल्याला हे करायलाच पाहिजे। आणि टेक्नो, जर तू हे नाही केलंस तर तुझी ती मेसेज वाली आहे ना, तिच्या सोबत तुझं कधीच लग्न होणार नाही। बद्दुआ देईन मी। हे थांब 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 थांब, नाही मी ट्राय करतो। नाही पण समजा हे जर बॉसला कळलं तर? आणि बॉसचं दुसऱ्याच कोणाशी लग्न झालं तर? नाही म्हणजे त्याच्या मर्जी विरुद्ध झालं तर असं म्हणायचं होतं। मी शेवटचं सांगून ठेवतोय, हे लग्न होणार नाहीये। नाही आता फक्त एकच मिशन, बॉसचं लग्न। आई, तुझी आज खूप आठवण येते, खूप। आई, मी निशीच्या आईला शब्द दिला ना म्हणून फक्त हे लग्न करते, पण याचा अर्थ असा नाहीये की मी तुला दिलेला शब्द विसरली। मी तुला जोपर्यंत निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये। तुला दिलेला शब्द मी पाळणार आहे। तो जो कोणी गुलाब आहे ना, ज्याच्यामुळे तुझ्या चेहऱ्याला काळं फासलं गेलंय, त्याचे सगळे धागे दोरे मी शोधून काढणार आहे आणि त्यालाही शोधून काढणार आहे। मी इतक्या सहजासहजी शांत नाही बसणार, नाही बसणार मी इतक्या सहजासहजी शांत। सगळ्यांना असं दाखवायचं की मी स्वतः सगळं करते आणि मग भार इतर सगळ्यांवर टाकायचा, हा डाव आहे हिचा। आणि हे असेच जर पैसे उधळत राहिलो ना तर कंपनी झाली बंद असंच समजा। कौशिकीने एकदा जबाबदारी घेतली की घेतली, आणि पैशातच म्हणशील ना तर तुझ्या माहितीसाठी सांगतो, हा सगळा जो काही खर्च आहे ना तिच्या पर्सनल अकाउंट मधनं करते ती, समजलं तुला? हे जे काय बोललीस त्यासाठी माफी माग तिची। मी हिला सॉरी बोलू? अगं काका काय सांगतायत? एकेकाळी आपली कंपनी बंद होणार होती पण ती सांभाळली कौशिकीने, आणि कौशिकीच्या बाबांच्या नंतर तिने आपल्या सगळ्यांना सांभाळलंय। आणि काका सांगतायत तर सॉरी बोल ना बेटा। ईशा, दादा बरोबर बोलतोय, ताई आहे ना ती तुझी, माफी माग तिची। सॉरी माय फुट। ईशा, मॅक, अहो ईशा ऐक माझं। ईशा कौशिकी, तिच्या वतीने मी माफी मागते। मीच संस्कार देण्यात चुकले, त्यामुळे शिक्षा मलाच मिळाली पाहिजे। हो, शिक्षा मला मिळाली पाहिजे। सॉरी। काय करताय तुम्ही? ईशा, मी ईशाला बघून आले। तू थांब, मी बोलवतो तिला। अहो, तिने ब्रेकफास्ट नाही केलाय। नाही तू बस, आम्ही बोलवून आणतो तिला। चेतना चल, लवकर जा। स्वयं गाईज, मुलगा एकटा नाही येणार, नक्कीच फॅमिली सोबत येणार। फॅमिली सोबतच असते टेक्नो।
अहो तसं नसतं ते, तुमचं लग्न झालं नाहीये. कसं असतं माहितीये का, बाजारात जर आहे ना एखादं शिळं वांग विकायचं असेल तर ते शिळं वांग ताज्या भाजीपाल्यामध्ये ठेवलं जातं. म्हणजे मेथी, पालक, शेपू, कांद्याची पात अशा ताज्या ताज्या भाज्यांमध्ये ते शिळं वांग ठेवलं जातं, जेणेकरून ते शिळं वांग विकलं जातं मग बाजारातून. आपल्याला नेमकं शिळं वांग आहे कोणतं हे शोधावं लागेल ना. अहो पण प्रॉब्लेम एक आहे की वांग ओळखायचं कसं, बॉसचा नवरा ओळखायचा कसं. अरे नाही होणारा नवरा नाही, नवरा नाही, मुलगा, फक्त मुलगा म्हणायचं. बघायला आलेला मुलगा. हा पण परफेक्ट मुलाला नाही उचललं तर होईलच ना नवरा. हा म्हणजे परफेक्ट मुलाला उचललं तरच नाही होणार ना नवरा. असं म्हणायचंय तिला. बरोबर. पण त्याला ओळखायचं कसा. ओळखायचा कसा. कसा ब्रो वा आता काय. हे बघ, ते लोक ह्याच रस्त्याने जाणार आहेत की नाही, बरोबर. त्यांचे नेटवर्क ऑन असणार आहेत की नाही, ते लोक आपल्या रेडियस मध्ये असणार आहेत की नाही. बस मी त्यांचा फोन हॅक करणार, सिंपल. टेक्नॉलॉजी आहे आणि ते बरेच माणसं ये जा करतात. हा त्याचा मोबाईल आपण कसा ओळखायचा. पण मग त्याचं नेटवर्क कोणतं आहे कसं कळणार. हा आपल्या सगळ्यांकडे वेगवेगळे नेटवर्कचे फोन आहेत. तुमचे फोन द्या मला, लवकर द्या. घे पटकन, कधीतरी मोबाईल द्यायचा. तिला तिला दे पटापट दिला ना. मी सगळे नेटवर्क ऑन करतो. तुमच्या बायकोचा फोन द्या. द्या बायकोचा फोन द्या. अहो द्या ना. ना देतच होतो. हा काय घे देतो होतो. द्या ना. पटकन कर चल. येस सावंगड्यांनो, हे सगळं नीट होईल ना. होईल ना सगळं नीट. होईल ना. होईल ना. तुमच्या तर ते होईल सगळं सगळं नीट. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. मग 2च मिनिटं. टाइमपास चाललाय का, वेळ निघून चालली. मी करतो थांबा. होईल. ईशा बेटा या. शांत हो तू. हा शांत. ईशा बेटा आपलं काय ठरलंय. अगं आपण एकत्र मिळून त्या कौशिकीची घरातली पॉवर कमी करायची. मग मी काय करत होते. हा काय करत होते मी वेगळं. तू बरोबर होतीस, तू तुझ्या जागी करेक्ट होतीस. हो पण ती कौशिकी बघितलीस ना तिला. मी जर असं केलं नसतं तर तिने तुझ्यावर हात उगारला असता. तिने माझ्यावर हात उघडला असता. हा आणि मी मार खाऊन घेतला असता तिचा. तिची सावली जरी पडली असती ना तरी तिचे हात तोडून टाकले असते मी. कळलं. ईशा बेबी, आईस पॅक आणि साखर आणली तुझ्यासाठी. तू घेतेस. शांत मला नको आहे ते.